खंबीर आहे, वार नाही तर तलवार आहे, मोडलेली नाही तर धार आहे, मोडलेली नाही तर धार आहे. स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे, पेटता अंगार आहे. मी म्हणते महिलांना आरक्षण नको तर संरक्षण हवे. आरक्षण आणि संरक्षण यांचा दोघांचाही विचार केला तर संरक्षणाच्या पायऱ्या खचकन खाली खचतात. म्हणून म्हणते आरक्षण नको तर संरक्षण हवे. अहो, ज्या निष्पाप व्यक्तीची स्वतःच्या आईच्या गर्भातच हत्या केली जाते, ती रस्त्यावरून घरी जात असताना सुरक्षित घरी पोहोचेल की अनेक तुकडे होऊन सुटकेसात घडली जाईल याची तिला स्वतःला शाश्वती नसते. ती तुमच्या या आरक्षणाचे फिकेचे करणार तरी काय? आजही एसीबीसीच्या रिपोर्टनुसार 4,45,256 महिलांवर दरवर्षी अत्याचार होतात. काही वाईट महिलांना घरी दुःखाचा सामना करावा लागतो. काही वेळेला तर बलात्कारासारख्याही गोष्टी उद्भवतात. म्हणून म्हणते आरक्षण नको तर संरक्षण हवे. खरी खंत तर मला याची वाटते, एका बाजूला हा समाज महिलांच्या सक्षमीकरणाकडे वाटचाल करतोय तर दुसऱ्या बाजूला ही आकडेवारी वाढतच चालली आहे. अरे, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, संतांचा हा महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, संतांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र. ज्या सह्याद्रीच्या कडेकपाळ्यात माझ्या राजांच्या घोड्यांचा टापांचा आवाज घुमत होता, आज त्या सह्याद्रीच्या कडेकपाळ्यात माझ्या अशा अनेक काही चार देखील गोळ्या घुमतात. वाचवा 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 म्हणून साथ घालतात. म्हणून म्हणते महिलांना गरज आहे ती संरक्षणाची. आज हे सरकार तिला तिच्या गुणवत्तेने आरक्षण देते. मी म्हणते जरा डोळे उघडे करा आणि पहा, तुम्ही जखम नसलेल्या ठिकाणी मलम लावताय. तुम लड़की हो, इतनी जोर से मत हंसो, इतने लड़कों की दोस्त मत बनो. जब तक सपने देखोगे ना तो बहुत सवाल उठेंगे. कोई तुम्हारे लिए अपनी गाड़ी का रास्ता खोलेगा तो कोई बंद करेगा, लेकिन तुम अपनी सुनो, अपने खुद की सुनो. तुम्हें जो करना है वही करो, लेकिन गलत रास्ते पर मत जाओ, क्योंकि तुम अबला नहीं, तुम अफसर हो. धन्यवाद. धन्यवाद प्रतीक्षा. धन्यवाद प्रतीक्षा. आमच्या परिपाठ इथे संपला. पुढील मार्गदर्शन करतील कवल.